Today we learn about the economies of scope and international economies of scale. These two parts we learn in this lecture. So we start with first economies of scope. Economies of scope is concerned with the firm producing more than one product. Generally, economic theories analyze the behavior of business firm producing a single commodities. However, the reality, many firms providing a multiple product. For example, automobile firm producing cars, trucks, two-wheelers. Economic firm producing supplying television, DVDs, washing machine, educational institution offering teaching and research facilities, etc. Economies of scope exist when it is economical for the firm to produce multiple products jointly rather than to produce them separately. For example, if the firm produce car and two-wheelers, then the economies of scope will be realized that firm will total cost of production car and two-wheelers is less than the cost of production them when are manufactured separately by the various firms. Symbolically, it can be represented as TC in bracket C, TW less than TC in bracket C plus TC in bracket TW. Here the TC refers to total cost, C refers to car and TW refers to टू व्हीलर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिली आहे म्हणजे इकॉनॉमीज ऑफ स्कोप. इकॉनॉमीज ऑफ स्कोप ही कशासाठी दिलेली आहे तर आपल्याला माहितीच आहे की एखादी फर्म असेल त्या ठिकाणी आपल्याला एकापेक्षा जास्त प्रोडक्शन हे घेताना दिसून येतात. त्यामध्ये आपल्याला इकॉनॉमीज ऑफ स्कोप ही त्या ठिकाणी कॉन्सेप्ट वापरली जाते. जनरली आपण जर पाहिलं तर इकॉनॉमिक्स थिअरी ह्या त्या ठिकाणी ज्या फर्म सिंगल कमोडिटी प्रोड्यूस करतात त्यांच्यासाठी यूज केली जाते. तर मल्टिपल प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी आपण त्या ठिकाणी इकॉनॉमीज ऑफ स्कोप ही कॉन्सेप्ट त्या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजेच इकॉनॉमीज ऑफ स्कोपच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मल्टिपल प्रोडक्ट घेणाऱ्या फर्मचं त्या ठिकाणी ॲनालिसिस हे आपण करू शकतो. मग आपल्याला माहितीच आहे काय त्या ठिकाणी ऑटोमोबाईल कंपनीज असेल तर त्या ठिकाणी कार असतील, ट्रक असेल, टू व्हीलर असेल अशा प्रकारची प्रोडक्शन घेताना दिसून येतात. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक फर्म असेल तर त्या ठिकाणी टेलिव्हिजन असेल, DVD असेल, वॉशिंग मशीन असेल अशा प्रकारचे प्रोडक्ट प्रोव्हाइड करताना दिसून येतात. त्याचबरोबर एज्युकेशन फर्म असेल तर त्या ठिकाणी टीचिंग असेल, त्याचबरोबर रिसर्च फॅसिलिटीज प्रोव्हाइड करताना दिसून येतात. अशा प्रकारची एखादी फर्म ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला प्रोव्हाइड करताना दिसून येतात. त्यांचं ॲनालिसिस करण्यासाठी आपण इकॉनॉमीज ऑफ स्कोप ही कॉन्सेप्ट आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजेच इकॉनॉमीज ऑफ स्कोप कधी यूज केले जातं तर एखादी फर्म हे त्या ठिकाणी मल्टिपल प्रोडक्ट जॉईंटली जर त्या ठिकाणी प्रोड्यूस करत असेल रादर दॅन सेपरेटली प्रोड्यूस, म्हणजे सेपरेट प्रोड्यूस करण्यापेक्षा त्या ठिकाणी एकाच ठिकाणी जर प्रोड्यूस करत असेल तर त्यावेळी आपण इकॉनॉमीज ऑफ स्कोप ही एक्झिस्ट करू शकतो त्या ठिकाणी. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादी फर्म ही कार प्रोडक्शन आणि टू व्हीलरचं प्रोडक्शन करत असेल तर इकॉनॉमीज ऑफ स्कोपच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो की फर्मची जी काही टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे म्हणजेच कारवरती आणि टू व्हीलरवरची जी काही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती आपल्याला सेपरेट प्रोडक्शनपेक्षा एकत्र प्रोडक्शन केल्यामुळे आपल्याला कमी झालेली दिसून येते. म्हणजेच कार आणि टू व्हीलरचं सेपरेट प्रोडक्शन करून जी काही आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येत असते ती आपल्याला एकत्र प्रोडक्शन करण्यापेक्षा जास्त असलेली दिसून येते. म्हणजे एकत्र प्रोडक्शन केल्यामुळे आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही कमी करायला मदत होत असते. मग ते सिम्बॉलिकली कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं तर TC in bracket C, TW लेस दॅन TC in bracket C प्लस TC in bracket TW. म्हणजेच TC म्हणजेच काय तर टोटल कॉस्ट. म्हणजेच पहिल्या फंक्शनमध्ये आपण पाहिलं तर टोटल कॉस्ट ही जर त्या ठिकाणी कार आणि टू व्हीलर एकत्र प्रोडक्ट केल्यामुळे जर ती आपल्याला टोटल कॉस्ट ही आपल्याला सेपरेट प्रोडक्शनपेक्षा आपल्याला कमी झालेली दिसून येते. म्हणजे TC म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ कार प्रोडक्शन प्लस टोटल कॉस्ट ऑफ टू व्हीलर प्रोडक्शन ही जर प्लस केली तर हे आपल्याला नक्कीच टोटल कॉस्ट एकत्र केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी एक जास्त असलेली दिसून येईल. अशा पद्धतीचे आपण इकॉनॉमीज ऑफ स्कोपच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन करू शकतो. म्हणजेच थोडक्यात एखादी फर्म दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्शन हे एकत्र येऊन प्रोडक्ट करत असेल तर त्याच्या माध्यमातून जी काही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जाते व त्याचा जो काही ॲनालिसिस केलं जातं ते त्यालाच आपण इकॉनॉमीज ऑफ स्कोप असं म्हटलं जातं. म्हणजे इकॉनॉमीज ऑफ स्कोपच्या माध्यमातून अशा प्रकारच्या फर्मचं ॲनालिसिस हे आपण करू शकतो. समटाईम इट मे बी इकॉनॉमिकल टू प्रोड्यूस रिलेटेड गुड्स इन द इंडस्ट्री सेपरेटली देन जॉईंटली इफ द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन देम जॉईंटली इन मोर दॅन द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग देम सेपरेटली देन इट टर्म ॲज डिसइकॉनॉमीज ऑफ स्कोप. म्हणजेच काही वेळेला आपल्याला लक्षात येईल की एखाद्या प्रोडक्शन म्हणजेच रिलेटेड प्रोडक्ट हे जॉईंटली प्रोड्यूस करण्यापेक्षा सेपरेटली प्रोड्यूस केले तर आपल्याला त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही त्या ठिकाणी आपल्याला कमी आलेली दिसून येते. म्हणजे जॉईंटली प्रोड्यूस करण्यापेक्षा आपण सेपरेटली प्रोड्यूस केल्यामुळे देखील आपल्याला इकॉनॉमिकल बेनिफिट झालेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात दोन प्रोडक्टचं जॉईंटली प्रोडक्शन करण्यापेक्षा सेपरेटली प्रोडक्शन केल्यामुळे जर त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही कमी होत असेल तर त्याला आपण डिसइकॉनॉमीज ऑफ स्कोप असं म्हटलं जातं. Economies of scope are possible when two or more products can be produced by using the common production facilities.
For instance, when the automobile firm produces a car and two-wheeler, some of the inputs can be used for both and cost of production can be reduced. In quotes, other examples, railway are reduced cost by offering the multiple services like transporting people and goods etc. म्हणजेच त्या ठिकाणी इकॉनॉमीज ऑफ स्कोप ही कधी पॉसिबल असतं जर एखादी फर्म त्या ठिकाणी 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट हे कॉमन प्रोडक्शन फॅसिलिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोड्यूस करत असेल तर त्या ठिकाणी इकॉनॉमीज ऑफ स्कोप त्या ठिकाणी पॉसिबल असलेलं दिसून येतं. म्हणजेच एखादी फर्म 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट हे एकाच प्रोडक्शन फॅसिलिटीच्या माध्यमातून जर प्रोड्यूस करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमीज ऑफ स्कोप हे पॉसिबल असलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल पाहिलं तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जर एखादी फर्म ही कार प्रोडक्शन करत असेल आणि टू व्हीलर प्रोडक्शन करत असेल तर काही इनपुट हे त्या ठिकाणी आपल्याला सेम असलेले दिसून येतात. म्हणजेच कारमध्ये इनपुट केले जाणारे काही प्रोडक्ट आणि टू व्हीलरसाठी लागणारे जे काही इनपुट असेल ते आपल्याला काही प्रमाणात सेम असलेले दिसून येतात. त्याच्या माध्यमातून ऑटोमोबाईल फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे रिड्यूस करायला मदत करत असते. त्याचबरोबर अनदर एक्झाम्पल पाहिलं तर रेल्वे असेल तर रेल्वे देखील आपल्याला मल्टिपल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताना दिसून येतात. त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन पीपल असेल किंवा गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन असेल अशा प्रकारच्या मल्टिपल सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करताना दिसून येतात. त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला कॉस्ट ही रिड्यूस करताना दिसून येतात. अशा प्रकारचे वेगवेगळे एक्झाम्पल आहे ज्याच्या माध्यमातून आपण इकॉनॉमीज ऑफ स्कोप कशा पद्धतीने पॉसिबल आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर इतरही फॅक्टर आपल्याला दिलेले ज्याच्या माध्यमातून आपण इकॉनॉमीज ऑफ स्कोप ही कशा पद्धतीने वाढवू शकतो राईज करू शकतो हे त्या ठिकाणी दिले आहे. त्यामध्ये कोणकोणती फॅक्टर आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज युटिलायझिंग कॉमन मार्केटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन फॅसिलिटीज. म्हणजेच त्या ठिकाणी आपण जर 2 प्रोडक्ट हे एकाच फर्मने जर 2 प्रोडक्ट हे कॉम्बिनेशनमध्ये जर त्याचं प्रोडक्शन केलं तर मार्केटिंग फॅसिलिटीज असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन फॅसिलिटीज असेल त्याचं कॉमन युटिलायझेशन करून आपल्याला कॉस्ट बेनिफिटही घेऊ शकते. म्हणजेच त्या दोन्ही प्रोडक्ट्स म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर कार आणि टू व्हीलर प्रोडक्ट करणारी जर फर्म असेल तर त्या ठिकाणी लागणारी मार्केटिंग म्हणजेच कार आणि टू व्हीलरसाठी मार्केटिंगसाठी लागणारे जे काही फॅसिलिटीज असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेशनसाठी लागणारे जे काही फॅसिलिटीज असतील त्या कॉमन फॅसिलिटी यूज करून त्यांना कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कशा पद्धतीने कमी करता येईल या हेल्प त्याच्यासाठी आपल्याला हेल्प होताना दिसून येते. नेक्स्ट इज न्यू प्रोडक्ट मे बी प्रोड्यूस टू यूज द बाय प्रोडक्ट्स विच अराइज फ्रॉम द प्रोडक्शन ऑफ कमोडिटी. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच कमोडिटीच्या प्रोडक्शनच्या माध्यमातून आपल्याला जे काही बाय प्रोडक्ट्स त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत किंवा प्रोड्यूस होणार आहेत त्याचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी नवीन प्रोडक्ट प्रोड्यूस करू शकतो. यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी बेनिफिट होताना दिसून येऊ शकतात. म्हणजेच एखादं प्रोडक्ट 2 प्रोडक्टचं प्रोडक्शन करताना आपल्याला जे काही इतर बाय प्रोडक्ट येणार आहेत त्याचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी नवीन प्रोडक्टही आपल्याला प्रोड्यूस करायला मदत होऊ शकते. अशा प्रकारचे बेनिफिट हे आपल्याला त्या ठिकाणी इकॉनॉमीज ऑफ स्कोपच्या माध्यमातून आपल्याला झालेले दिसून येतात. अवेलेबिलिटी ऑफ ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड स्किल लेबर मे इंड्यूस बिझनेस फर्म टू प्रोव्हाइड सिमिलर गुड्स अँड सर्व्हिसेस. आपल्याला दिले ते म्हणजेच ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा स्किल लेबर असेल याच्या माध्यमातून देखील बिझनेस फर्मला सिमिलर गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला भाग पाडताना दिसून येतात. म्हणजेच इकॉनॉमीज ऑफ स्केलच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या बिझनेस फर्मला ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा स्किल लेबर त्याच्याकडे असतील तर त्या कंपनीला सिमिलर प्रोडक्ट प्रोव्हाइड करण्यासाठी देखील आपल्याला किंवा सिमिलर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी भाग पाडलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने आपल्याला इकॉनॉमीज ऑफ स्केल ही त्या ठिकाणी ग्रो होताना दिसून येते. म्हणजेच थोडक्यात एखाद्या कंपनीकडे जर समजा इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याचबरोबर स्किल लेबर असतील तर ती कंपनी आपलं प्रोडक्ट जे आहे त्याला सिमिलर प्रोडक्ट देखील किंवा सर्व्हिसेस देखील प्रोव्हाइड करताना दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपल्याला ती कंपनी एकापेक्षा जास्त प्रोडक्ट हे प्रोड्यूस करताना दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला इकॉनॉमीज ऑफ स्कोप हे वाढताना दिसून येतं. इकॉनॉमीज ऑफ स्कोप अल्टिमेटली लीड टू रिड्यूस इन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन लाईक इकॉनॉमीज ऑफ स्केल. However, economies of scope are different from economies of scale. While the economies of scale refers to the benefit derived by the firm while expanding its size, economies of scope refers to the benefit enjoyed by the firm when it specializes in a multiple product at the same time. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलं की इकॉनॉमीज ऑफ स्कोप हे अल्टिमेटली आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिड्यूस करताना दिसून येतं. म्हणजे ज्याप्रमाणे इकॉनॉमीज ऑफ स्केलच्या माध्यमातून आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिड्यूस करतो त्याच प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी इकॉनॉमीज ऑफ स्कोपच्या माध्यमातून आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करायला आपल्याला मदत होताना दिसून येते. परंतु इकॉनॉमीज ऑफ स्कोप आणि इकॉनॉमीज ऑफ स्केल हे आपल्याला पूर्णपणे डिफरंट असलेले दिसून येतात. म्हणजे वेगवेगळे असलेले दिसून येतात. कारण इकॉनॉमीज ऑफ स्केलमध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा एखादी फर्म ही त्याचं एक्सपांडिंग करते तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही रिड्यूस झालेली दिसून येते. परंतु इकॉनॉमीज ऑफ स्कोपमध्ये काय केलं जातं तर एखादी बिझनेस फर्म ही त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त प्रोडक्ट म्हणजे मल्टिपल प्रोडक्टमध्ये स्पेशलिस्ट होऊन त्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही कमी करताना दिसून येते. म्हणजेच थोडक्यात इकॉनॉमीज ऑफ स्केलमध्ये बिझनेस फर्म ही जे प्रोडक्ट आहे त्याच प्रोडक्टमध्ये बिझनेस फर्ममध्ये एक्सपान्शन करताना दिसून येते व त्याच्या माध्यमातून आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करताना दिसून येते. तर इकॉनॉमीज ऑफ स्कोपमध्ये
एखादी बिझनेस फर्म मल्टिपल प्रोडक्टमध्ये कशा पद्धतीने स्पेशालिस्ट होता येईल, म्हणजेच एकापेक्षा अनेक प्रोडक्ट कशा पद्धतीने एकाच प्रोसेसच्या माध्यमातून प्रोड्यूस करता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात व त्याच्या माध्यमातून आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. परंतु अल्टिमेटली दोघांच्याही माध्यमातून म्हणजेच इकॉनॉमीज ऑफ स्कोप आणि इकॉनॉमीज ऑफ स्केलच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही रिड्यूस झालेली दिसून येते. इन द प्रेझेंट इरा मार्क बाय ग्लोबलायझेशन अँड लिबरलायझेशन, two different trends are emerging. On the one hand, some firms producing multiple products are consolidating themselves. Other firms deliberately decide to split their firm into distinct units to operate more effectively. म्हणजे जर आपण प्रेझेंटली पाहिली तर ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशनच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला दोन ट्रेंड हे त्या ठिकाणी इमर्जिंग होताना दिसून येतात. म्हणजे दोन ट्रेंड आपल्याला मार्केटमध्ये दिसून येतात. पहिला आहे तो म्हणजेच मल्टिपल प्रोडक्शन करणारे कंपनीज आहेत किंवा फर्म आहेत ते आपल्याला एकमेकांबरोबर कन्सॉलिडेट करताना दिसून येतात. म्हणजेच एखादी फर्म जर त्या ठिकाणी 2 युनिटच्या माध्यमातून 2 डिफरंट प्रोडक्ट घेत असेल तर ती त्या ठिकाणी आपल्याला एकमेकांबरोबर कन्सॉलिडेट करून एकत्र येऊन कशा पद्धतीने प्रोडक्शन करता येईल, एकाच युनिटमध्ये कशा पद्धतीने प्रोड्यूस करता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. तर काही फर्म ह्या त्या ठिकाणी आपल्याला सेम तशाच पद्धतीने जर एका युनिटमध्ये मल्टिपल प्रोडक्ट घेत असतील तर मोर इफेक्टिवली ऑपरेट करण्यासाठी आपल्याला ती फर्म हे युनिट वेगवेगळे करताना दिसून येतात. म्हणजे प्रत्येक प्रोडक्टसाठी वेगवेगळं युनिट इस्टॅब्लिश करताना दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशनमध्ये माध्यमातून आपल्याला दोन ट्रेंड हे त्या ठिकाणी दिसून येतात. थोडक्यात आपल्याला लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून मार्केटमध्ये दोन ट्रेंड दिसून येतात. तो म्हणजे पहिला म्हणजे जी एखादी फर्म त्या ठिकाणी मल्टिपल प्रोडक्ट हे 2 युनिटच्या माध्यमातून घेत असेल तर ती मर्ज करून एका युनिटमध्ये कशा पद्धतीने घेता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येते. तर दुसरा ट्रेंड आहे तो म्हणजेच काही फर्म या ठिकाणी एकाच युनिटमध्ये मल्टिपल प्रोडक्ट घेत असतात परंतु इफेक्टिव्हली ऑपरेशनसाठी त्या ठिकाणी प्रत्येक प्रोडक्टसाठी सेपरेट युनिट तयार करताना दिसून येतात. अशा प्रकारचे दोन ट्रेंड हे आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये दिसून येतात. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल. International trade has been growing significantly since the beginning of 90s under the influence of liberalization, privatization and globalization. All business firms are focusing on competition and to remain the competitive in a global market. New strategies are being adopted by many firms. One such important strategy is outsourcing of input and overseas production. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट कॉन्सेप्ट दिली आहे ती म्हणजेच इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल. म्हणजेच इंटरनॅशनल मार्केटमध्ये इकॉनॉमीज ऑफ स्केल कशा पद्धतीने आहे ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर 90s नंतर आपल्याला त्या ठिकाणी इंटरनॅशनल ट्रेड हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रो होताना म्हणजेच वाढताना दिसून येतात. म्हणजेच लिबरलायझेशन असेल, प्रायव्हेटायझेशन असेल किंवा ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून आपल्याला 90s नंतर त्या ठिकाणी इंटरनॅशनल ट्रेडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर सर्व बिझनेस फर्म ह्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये कशा पद्धतीने आपल्याला राहता येईल, त्याचबरोबर कॉम्पिटिशनमध्ये आपण कशा पद्धतीने फेस करू शकतो याच्याकडे आपल्याला लक्ष देताना दिसून येतं. त्याचबरोबर ग्लोबल मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने कॉम्पिटिटिव्ह राहू शकतो याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज त्या ठिकाणी ॲडॉप्ट करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये कॉम्पिटिटिव्ह राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज त्या ठिकाणी बिझनेस फर्म हे ॲडॉप्ट करताना दिसून येतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजेच आउटसोर्सिंग ऑफ इनपुट अँड ओव्हरसीज ऑफ प्रोडक्शन. म्हणजेच इनपुटचं आउटसोर्सिंग करून आपल्याला प्रोडक्शन कशा पद्धतीने ओव्हरसीज करता येईल म्हणजेच वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. अशा पद्धतीने बिझनेस फर्म या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज ॲडॉप्ट करून त्या ग्लोबल मार्केटमध्ये कशा पद्धतीने कॉम्पिटिटिव्ह राहता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. अ लार्ज नंबर ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन today's buy input from the number of countries and also establish the production facilities abroad. The basic reason for this new trend is reduced cost of production. Outsourcing of inputs and operation has become indispensable for the many firms simply to remain competitive. Firms which are not using this option often become unviable not only in the international market but also even the domestic market. म्हणजेच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आहे ते आपल्याला वेगवेगळ्या कंट्रीजकडून इनपुट बाय करताना दिसून येतात. म्हणजेच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंट्रीजकडून इनपुट त्या ठिकाणी बाय करताना दिसून येतात. त्याचबरोबर आपली जी काही प्रोडक्शन फॅसिलिटीज आहे ती वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये इस्टॅब्लिश करताना दिसून येतात. त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करणं हे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला रॉ मटेरियल योग्यरित्या अवेलेबल असेल कमी कॉस्टमध्ये, त्याचबरोबर लेबर कमी कॉस्टमध्ये आपल्याला अवेलेबल होत असेल त्या ठिकाणी आपलं प्रोडक्शन युनिट तयार करून त्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करण्यासाठी मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन ह्या प्रयत्न करताना दिसून येतात.
त्याचबरोबर इनपुटचं आउटसोर्सिंग असेल किंवा ऑपरेशनचं आउटसोर्सिंग असेल, त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस फर्म ह्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्याला कॉम्पिटिटिव्ह राहताना दिसून येतात. त्याचबरोबर जर एखादी फर्म त्या ठिकाणी अशा प्रकारचं ऑपरेशन यूज करत नसेल, म्हणजेच आउटसोर्सिंग जर करत नसेल, इनपुटचं किंवा ऑपरेशनचं जर आउटसोर्सिंग करत नसेल, तर ती इंटरनॅशनल मार्केटमध्ये कुठेतरी कमी पडताना दिसून येते. त्याचबरोबर ती डोमेस्टिक मार्केटमध्ये देखील आपल्याला कुठेतरी कमी पडताना दिसून येते. अशा पद्धतीचे इफेक्ट हे आपल्याला त्या ठिकाणी इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केलमध्ये झालेले दिसून येतात. दिस प्रोसेस ऑफ प्रोक्युरिंग इनपुट फ्रॉम अदर कंट्रीज अँड ऑपरेशन फ्रॉम अदर नेशन इज टर्म ॲज इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल. इट हेल्प द फर्म टू रिड्यूस द कॉस्ट अँड कम्पीट इफेक्टिव्हली. म्हणजेच इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजेच काय, तर ज्या काही वेगवेगळ्या फर्म आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहेत त्या एका कंट्रीकडून इनपुट प्रोक्यूर करतात, म्हणजेच खरेदी करतात व दुसऱ्या नेशनमध्ये जाऊन त्याचं ऑपरेशन करून न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट करतात. या पूर्ण प्रोसेसलाच आपण त्या ठिकाणी इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखादी कंपनी एका कंट्रीकडून इनपुट खरेदी करते व दुसऱ्या कंट्रीमध्ये किंवा दुसऱ्या नेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती प्रोसेस करून आउटपुट निर्माण करते, त्यालाच आपण इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करायला मदत होत असते, त्याचबरोबर इतर कॉस्ट देखील आपल्याला कमी करायला मदत होत असते. त्याचबरोबर इफेक्टिव्हली ग्लोबल मार्केटमध्ये कम्पीट करायला आपल्याला हेल्प होताना दिसून येते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या फर्म ह्या इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल ॲक्सेप्ट करून आपल्याला आपला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा इतर कॉस्ट कमी करताना, त्याचबरोबर ग्लोबल मार्केटमध्ये कम्पीट करताना, इफेक्टिव्हली कम्पीट करताना दिसून येतात. इन द अर्लियर डिकेड्स मल्टीनॅशनल यूज टू हॅव अ ऑपरेशन इन द फ्यू कंट्रीज, but at present they have expanded their horizon to the many countries as possible. Mainly multinational giants like IBM, General Motors, Nestle, Ford, etc. have adopted techniques of outsourcing to remain as the maintain global players. म्हणजेच मागील काही दशकात आपण जर पाहिलं तर मल्टीनॅशनल कंपनी ज्या ठराविक कंट्रीजमध्ये आपल्याला एक्सपान्शन करताना किंवा ऑपरेशन करताना दिसून येत होत्या, परंतु सध्या जर पाहिलं तर आपल्याला जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या कंट्रीजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस फर्म किंवा कंपनी ह्या ठिकाणी एक्सपान्शन करताना किंवा आउटसोर्सिंग करताना किंवा ऑपरेशन करताना दिसून येतात. मग त्यामध्ये IBM कंपनी असेल, जनरल मोटर असेल, त्याचबरोबर नेस्ले असेल, फोर्ड असेल, अशा प्रकारच्या कंपनी या ठिकाणी अशा प्रकारची टेक्निक यूज करून जास्तीत जास्त कंट्रीजमध्ये आउटसोर्सिंग करताना दिसून येतात व त्याच्या माध्यमातून आपलं काही ग्लोबल प्लेअरचं स्थान आहे ते त्या ठिकाणी टिकवण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आउटसोर्सिंग करून त्यांचं जे काही ग्लोबल प्लेअर म्हणून स्थान त्या ठिकाणी तयार झालेलं आहे ते कशा पद्धतीने रिमेन ठेवता येईल, मेंटेन करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. Apart from outsourcing inputs, many transactional companies are establishing production facilities in various countries. Due to globalization, world become a global village. Business firms are constantly in search of new sources for outsourcing their business operation. While the 18 many firms to rationalize their operation within the domestic economy, the 90s compelled them to integrate their operation in various countries. To get the international economies of scale, business firms would constantly search for the sources from which they can procure their requirement. म्हणजे ज्या ठिकाणी काही कंपन्या ह्या इनपुट आउटसोर्स करण्याबरोबरच आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्शन फॅसिलिटीज देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये इस्टॅब्लिश करताना दिसून येतात. म्हणजेच फक्त इनपुटचं आउटसोर्सिंग करण्याबरोबरच त्या ठिकाणी प्रत्येक कंट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन फॅसिलिटीज इस्टॅब्लिश करताना दिसून येतात. त्यामुळे ग्लोबलायझेशनमुळे आपल्याला एक पूर्ण वर्ल्ड हे एक ग्लोबल व्हिलेज बनलेलं दिसून येतं. म्हणजेच ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून पूर्ण जग हे त्या ठिकाणी एक ग्लोबल व्हिलेज बनलेलं दिसून येतं. त्याचबरोबर बिझनेस फर्म आहे त्या ठिकाणी आपल्याला नेहमी वेगवेगळे सोर्सेस त्या ठिकाणी सर्च करताना दिसून येतात. म्हणजेच आपल्या बिझनेस आउटसोर्सिंग कशा पद्धतीने करता येतील याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नवीन सोर्सेस ते सर्च करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे जर आपण 18 जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला कंपनी ह्या त्यांच्या डोमेस्टिक इकॉनॉमीजमध्ये ऑपरेशन करताना दिसून येतात. परंतु 19 जर पाहिले तर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ते ऑपरेशन करताना दिसून येतात. म्हणजे 19 या ठिकाणी ग्लोबलायझेशनला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच वेगवेगळ्या कंपनी ह्या ठिकाणी वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आपले ऑपरेशन करताना दिसून येतात. त्याचबरोबर इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल मिळवण्यासाठी बिझनेस फर्म ह्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस त्या ठिकाणी सर्च करताना दिसून येतात. त्याच्या माध्यमातून त्यांना जी काही रिक्वायरमेंट आहे ती कशा पद्धतीने फुलफिल करता येतील इंटरनॅशनल मार्केटच्या माध्यमातून ते आयडेंटिफाय करताना दिसून येतात व आपल्याला कशा पद्धतीने इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल मिळवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल वाढताना दिसून येते. थ्रू आउटसोर्सिंग बिझनेस फर्म ट्राय टू अचीव इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल इन फ्यू स्पेसिफिक एरियाज, नेमली डिझायनिंग द प्रोडक्शन, पर्चेसिंग, मॅनेजमेंट ऑफ डिमांड अँड फुलफिलमेंट ऑफ ऑर्डर. म्हणजे या ठिकाणी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून बिझनेस फर्म ह्या त्या ठिकाणी
इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल हे 5 एरियामध्ये आपल्याला वाढवताना दिसून येते. म्हणजेच इकॉनॉमीज ऑफ स्केल, इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल हे त्या ठिकाणी स्पेसिफिक 5 एरियामध्ये आपल्याला वाढवताना दिसून येते. मग ते कोणते एरिया आहेत? तर त्यामध्ये प्रोडक्ट डिझायनिंग असेल, त्याचबरोबर प्रोडक्शन असेल, त्याचबरोबर पर्चेसिंग असेल, किंवा मॅनेजमेंट डिमांडचं मॅनेजमेंट करणं असेल, किंवा ऑर्डर फुलफिलमेंट असेल. अशा या 5 क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस फर्म ह्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल वाढवताना दिसून येतात. इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल प्लेज एन इम्पॉर्टंट रोल इन टुडेज ग्लोबल इकॉनॉमीज ऑर्डर. म्हणजेच त्या ठिकाणी इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केल हे त्या ठिकाणी आपल्याला सध्याच्या ग्लोबल इकॉनॉमिक ऑर्डरमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल प्ले करताना दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपल्याला ग्लोबल इकॉनॉमीजवरती मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालेला दिसून येतो. मध्येच ग्लोबल इकॉनॉमीजमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली दिसून येते. अशा पद्धतीने इंटरनॅशनल इकॉनॉमीज ऑफ स्केलच्या माध्यमातून बिझनेस फर्म हे आपल्याला स्वतःचा वेगवेगळ्या पद्धतीने बेनिफिट करून घेताना दिसून येतात व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग करून आपल्याला जास्तीत जास्त कशा पद्धतीने प्रोडक्शन घेता येईल, त्याचबरोबर आपल्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त बेनिफिट करून घेता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात.